आजोबा तुम्हाला राम बोलतोय तर राम काही पण काय बोलतो बोला ना बोला ना आजोबा प्लीज प्लीज एकदा आजोबा राम बोला एक मिनिट राम झालं आईला यांना राम बोलता येतं हो ना त्याच्यात काय एवढं अवघड आहे अहो तसं नाही मग आजी आहे ना आजी हा परवा ना आईला सांगत होती काय? हा म्हातारा राम कधी बोलेल काय माहिती बघितलं म्हाताऱ्याला राम बोलता येतं आजोबांना राम बोलता येतं बसा काहीतरी बडबड करताय तुम्ही दोघं चला आजोबा ऐका ना आजोबा आज काहीतरी स्पेशल डे आहे तो कुठला माहितीये का हे बघ तुला सांगतो मला फक्त मन्ना डे माहिती आहे त्याचीच गाणी मला आवडतात बाकी डे बी सगळे फालतू पण आहे रे चल अरे आजोबा पण आहेत ना त्यांना साध्या साध्या गोष्टी पण नाही कळत आज मदर्स डे आहे ना हे हा. मदर्स डे म्हणजे काय आयडिया हा तू फेसबुकवर बघ फेसबुकवर फेसबुक हा हा हा. फेसबुकवर बघ आपल्याला बघ सापडेल. हा मदर्स डे म्हणजे Mother's काय Day. बघू आई शपथ हे बघ आईला सगळ्यांनी स्वतःच्या आई बरोबरचे फोटो टाकलेत हो अबा सँडी आई शपथ. सँडीच्या मम्मी बरोबर फोटो त्याचा 1000 लाईक ओके गॉट इट मला कळलंय अरे मदर्स डे म्हणजे स्वतःच्या आई बरोबरचा सेल्फी फेसबुकवर टाकायचा मामा मामा मामे सेल्फी सेल्फी आपल्या सी मम्मी तुझी काय साडी आहे यार शिट राहू दे ना आता नाही नाही फेसबुकवर टाकायचे ना मम्मी नको ते काय Lipstick पण नाही लावली बघ मम्मीने. ना आता ते ऑइल झाला चेहरा ऑइली ऑइली काम पडली एवढी 17 आणि काय रे लिपस्टिक बिपस्टिक मी कधी लावते का ते सगळं नको मला अरे जाऊ पण दे, लाव चल. ना बरं जाऊ दे आपल्याला सेल्फी सेल्फी बघ हे बघ असं कर पाऊस कर पाऊस पाऊस आता पाऊस तरी येईल का पुण्यात आला होता म्हणे परवा आता येईल मुंबईत पण काय पाऊस काय होतं? इंग्लिश प्रॉब्लेम इज व्हेरी बिग प्रॉब्लेम अरे पाऊस नाही पाऊट पाऊट म्हणजे हे बघ हे असं असं कर हो आणि असं हात बघ. अगं बाई, हे सगळं नको मला येत ते, मी सांगितलं. ऐक ना. हे बघ, असं कर ना असं कर ना कोंबडी हात कर ना. असं कर ना अगं असं कर ना काढ, काढ, तू काढ तू काढ मामा विक्ट्री मामा कमॉन असं कर पाऊट पाऊट मामा या काय चाललं रे फोटो काय काढत बसलीस डबा कोण देणार मला हा हो डबा तयारच आहे मग द्या पोरं काय पोरांवर काय ढकलतेस मी बघितलं तू फोटो काढत होतीस डबा दे चाल अहो, आणि पाकिट कुठे माझं मी घेऊन येते तुम्ही पाकीट दे. उशिरा उठलात म्हणून मी उशिरा उठलो काम करतो आम्ही कळलं ना रात्री जागतो आम्ही कामासाठी हा तेव्हा पैसे येतात घरात त्याला मला सांगते मी जा जा पाकिट दे जरा हो आणते आणि रुमाल हे पाकिट रुमाल पण आणते हो ए सुनबाई हा. आम्हाला चहा दे का हा, द्या आणते ना. त्यांना चहा द्या घरात बसून त्यांना ऑर्डर सोडायला काय चालतंय जरा बाहेर जाऊन बघा म्हणावं काय करायचं असतं ते हा काय? चहा घ्या. एक दिवस आणि घरात शांती नाहीये अरे वा आज मिस्टर इंडियाचा चहा दिलाय अरे दिसतच नाहीये हे काय अरे वा. काय जादूचे प्रयोग चालू आहे घरात हा? अण्णा चहा अरे घ्या. डबा द्या ना मला हो मी आणते डबा हा, आणते तिकडे असं हा हळू हा 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 जरा शांती म्हणून नाहीये या हा हॅलो हा अरे बोल हा 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 बरं झालं आठवण करून दिली आहे तो घरीच आहे ए मला ते हरीला भेटायला जायचंय पैसे दे हरीला आपलं हरिहरेश्वरला जायचंय पैसे दे पैसे पहिले जन्म दिला ना आम्हाला हा. पैसे घ्या हा. हा अरे ऐक अरे पैसे मिळाले खंडाळ्याला कुठे बसायचं रे गाडीमध्ये कुठे बसायचं हा येतो हा हा थांब थांब तिकडे देतोय मामा पिझ्झा मामा डबा. सक- हे काय परत शेपूची भाजी अहो काय खातोच अहो अन्नावर कशाला राग काढता मी डबा घेऊन जा ना मामा, पिझ्झा, असं नका मामा, जाऊ मी काय मामा, म्हणते पिझ्झा, ऐका ना मम्मी पिझ्झा मम्मी
मम्मी ऐक ना, मी काय म्हणतो चालू दे, ऐक आपण एकच फक्त फोटो अपलोड करूया, एकच पाऊट कर फक्त. हा एकच. चल पाऊट. कमॉन कमॉन मम्मा, कमॉन यू कॅन डू इट. मम्मा मम्मा आईज आईज मम्मा मम्मा रडू नको तू. स्माइल. पाऊट पाऊट मम्मा स्माइल. शट यार, आपल्या मम्माला काहीच येत नाही रे. आपली मम्मा ना सँडीच्या मम्मी सारखी पाहिजे होती. खरंच रे, तिच्याकडे तर किती लिपस्टिक आहेत, किती सँडल, ड्रेस बिस घालते. शी माहितीये, मागच्या वेळेला आपले फ्रेंड्स आले होते, मम्मा आपली लादी पुसत होती, तेव्हा आपले फ्रेंड्स काय बोलले, ही कामवाली बाईला नंतर यायला सांगायचं ना. मग आपलं काय स्टेटस बिटस आहे की नाही. मग आम्ही काहीच बोलू शकलो नाही. शी पप्पा बरोबर बोलतात, ती गावंढळ आहे. हा बघ किती वाईट आला. डिलीट. घाणेरडा फोटो हा पण फालतू आला. डिलीट. सिलेक्ट डिलीट. सिलेक्ट डिलीट. डिलीट फोटो हा पण एक पण बरोबर नाही. सगळं डिलीट डिलीट. कुणाचे फोटो डिलीट करताय रे? आमच्या मम्माचे. का? किती वाईट आलेत बघा ना, एक पण सेल्फी बरा नाही आला. अरे बापरे बापरे. पण सेल्फी का काढलेत आईचे एवढे? आज मदर्स डे आहे ना, फेसबुकला अपलोड करायचे होते. सेल्फीमध्ये कसे सगळे दिसतात ना. गैरसमज आहे तुमचा. सेल्फीमध्ये फक्त सेल्फ दिसतो म्हणून त्याला सेल्फी म्हणतात. तुम्ही नीट बघा, सेल्फी काढणारा माणूसच मोठा दिसतो. त्यामुळे आई जरी याच्यामध्ये असली तरीच आईचं अस्तित्व कुठंच दिसत नाहीये. हा ते दिसत नाही कारण मम्मीने मेकअप नाही केलाय ना. आता मेकअप केला असता तर तिचं पण अस्तित्व दिसलं असतं. हो, आम्ही किती वेळा सांगतो आमच्या सगळ्या मित्रांसमोर छान दिस, छान राहा, पार्लरमध्ये जा. बाळांनो, आई चार चौघांना दाखवायची गोष्ट नसते, आई अनुभवण्याची गोष्ट असते. कसा? मी ऐकलं तुमचं बोलणं, तुम्ही काय बोलत होता. मला सांगा, तुम्ही दोघे जुळे ना? हा. एकाच दिवशी जन्माला आलात. हो. मग त्या आईला एकाच दिवशी 2 सावळी मुलं जन्माला आली म्हणून तिनं तुम्हाला सोडून दिलं का? की देऊन टाकलं एखाद्या बाईला, नको मला असली काळी मुलं म्हणून? नाही ना. कारण आपलं मूल काळं असो, गोरं असो, नकटं असो, विचित्र असो, कसंही असो, पण प्रत्येक आईसाठी ते जगातलं सगळ्यात सुंदर मूल असतं. तिचा रापलेला चेहरा तुम्हाला दिसतोय, पण त्या रापलेल्या चेहऱ्यामागचे कष्ट तुम्हाला दिसत नाही. तुम्हाला तशी आई नको, तुम्हाला तर सेल्फीसाठी सुंदर आई पाहिजे. पण खरं सौंदर्य बाहेर नसतं, मनात असतं. लहानपणी ना माझी आई मला आंघोळ घालायची दररोज. मला स्वच्छतेची फार आवड. आंघोळ झाल्यानंतर मी आईला सांगायचो, आई सगळं अंग पुस बर का, पण तळव्याला जी माती लागली आहे ना ती मात्र तुझ्या पदरानं तू पुसायला पाहिजेस. आई रोज तसंच करायची. मी रोज हट्टानं म्हणायचो, तळव्याला माती लागता कामा नये, तो स्वच्छ असला पाहिजे. आई एकदा मला म्हणाली, श्याम, तळव्याला लागलेली माती स्वच्छ झाली पाहिजे हा विचार खूप चांगला आहे. हाच विचार मनासाठी सुद्धा कर. मन कधी अस्वच्छ होऊ देऊ नकोस. आई असताना कदाचित तिचं अस्तित्व नाही कळलं मला, किंवा कळलं नसावं, पण एके दिवशी तिचं अस्तित्व कळलं मला. कधी काका? ती कायमची या जगातून मला सोडून निघून गेल्यावर. कारण दुसऱ्या दिवशी सकाळी, अरे किती वाजले, उठ, असं म्हणणारा आवाजच हरवला होता. शाळेतून लवकर ये बर का, आणि डबा सगळा संपवला पाहिजे, असं दरडावून सांगणारं कोणीच नव्हतं. आपण आजारी पडल्यावरती आपल्या कपाळावरती मिठाच्या पट्ट्या ठेवणारे ते 2 हात गायब झाले होते. माझ्या सगळ्या चुका पदरात घेणारा तो पदर कायमचा कुठेतरी निघून गेला होता. माणूस असताना त्याचं अस्तित्व नाही कळत, ते गेल्यावरती आपल्याला त्याचं अस्तित्व कळत.
आणि मग बाळांनो, त्याच्याकडे आई आहे ना, असे प्राणी पक्षी सुद्धा आपल्याला आपल्यापेक्षा श्रीमंत वाटायला लागतात. तो आम्ही तिन्ही जगाचा आई विना भिकारी. तुमच्याकडे तुमची आई आहे, तिला सांभाळा, ती तुमच्याकडे असेपर्यंतच. आई 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 हात लावा तुम्ही पण. तुम्ही पण या. या ना. अरे हे काय चाललंय? काय चाललंय हे? अरे हे आपलं मदर्स डे. मी आज मदर्स डे म्हणून हा केक, फक्त केक, फक्त केक नाही. मी येतो. काका काका तुमचं नाव काय? लोक मला प्रेमानं गुरुजी म्हणतात. कुठले गुरुजी? साने गुरुजी. स्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न जो मी हक्काने विचारतो, हसताय ना, हसायलाच पाहिजे मंडळी, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम तुमच्या लाडक्या तुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या भारत दौरा. मंडळी, कालच सगळ्यांनी जागतिक मातृदिन साजरा केला. सगळ्यांना मातृदिनाच्या मनापासून शुभेच्छा. आईवर सगळ्यांचंच प्रेम असतं आणि आईविषयी नेहमीच प्रत्येक जण भरभरून बोलत असतो. एक आई असते जी आपल्याला तिच्या उदरातून जन्म देते,
आणि एक आई अशी आहे जिच्या उदरातून हा भारत देश जन्माला आला, ती म्हणजेच आपली भारत माता. एकदा जोरदार टाळ्या आपल्या भारत मातेसाठी आणि भारतासाठी. तर आम्ही असं ठरवलं की यावर्षीचा मातृदिन वेगळ्या पद्धतीनं साजरा करायचा. यावर्षीचा मातृदिन भारत मातेसाठी साजरा करायचा. आणि म्हणूनच या मंचावरती आज आपण अशा व्यक्तींना आमंत्रित करणार आहोत ज्यांनी या देशसेवेचं व्रत घेतलंय, हे वचन घेतलंय आणि आयुष्यभर ते त्यासाठीच झटतायत. जोरदार टाळ्या अशा सगळ्या व्यक्तींसाठी. मातृदिनाचं औचित्य आहे, त्यानिमित्तानं सुरुवातीला या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे एका अशा मातेला ज्यांनी या भारत देशाच्या सेवेसाठी आपला स्वतःचा पुत्र दिला. कर्नल संतोष महाडिक 17 वर्ष ज्यांनी या देशाची सेवा केली आणि जम्मू काश्मीर कुपवाडामध्ये अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये ते हुतात्मा झाले. त्यांच्या आईंना सन्मानपूर्वक या मंचावरती आपण आमंत्रित करूयात. श्रीमती कालिंदी घोरपडे. आपण आमंत्रित करूयात एका अशा व्यक्तीला ज्यांचे बंधू 1965च्या भारत पाक युद्धामध्ये हुतात्मा झाले. मेजर सुधाकर मांडके यांचे बंधू NDA पासआउट असलेले शरद मांडके. यानंतर आता आपण आमंत्रित करूयात आणखीन एका अशा मातेला ज्यांनी या देशसेवेसाठीच आपला पुत्र जन्माला घातला आणि त्या पुत्रानं 9 वर्ष या देशाची सेवा केली. अनंतनाग जम्मू काश्मीरमध्ये ते हुतात्मा झाले. मेजर मनीष पितांबरे यांच्या आई श्रीमती हेमांगिनी पितांबरे. मातेला ज्यांचा पुत्र मणिपूर इथे सध्या कार्यरत आहेत, मेजर विक्रांत बापट यांच्या आई सौ आसावरी बापट. आपण आमंत्रित करणार आहोत एका वीर पत्नीला. मेजर कुणाल गोसावी जे ऑपरेशन रक्षक नगरोटा इथं झालं तिथे ते हुतात्मा झाले. श्रीमती उमा गोसावी. कालिंदीजी तुम्हाला विचारणार आहे. संतोष महाडिक आमचे आदर्श आहेत. संतोष हा फार मनमिळावू आणि सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारा होता. दप्तर तो ठेवायचा आणि बेल्ट कमरेला बांधायचा शाळेतून आल्यानंतर. मग म्हणायचा, मी म्हणायची अरे असा का करतोय? तो म्हणायचा आई मला मोठा साहेब व्हायचं आहे. म्हणजे लहानपणापासूनचं त्याचं स्वप्न त्यानं पुरं केलं. त्याचं सिलेक्शन झालं 87ला. त्यावेळेला सांगितलं होतं की पॅरा कमांडोमध्ये नका घेऊ म्हणा, रिस्की असते, हे खातं तू सोडून दुसरं कुठलंही घे. त्यानं काय उत्तर दिलं? म्हटलं जे कोणी काम करायला मागत नाही, जे अवघड काम असतं तेच मी करणार. संतोषजी तर आर्मीमध्ये होतेच, ते आपल्याबरोबर नेहमीच त्यांच्या आठवणीतून राहतील. पण त्यानंतर त्यांच्या पत्नींनी एक निर्णय घेतला की मी आता फक्त घरी थांबणार नाही, तर मी सुद्धा देशसेवेसाठी बॉर्डरवर जाणार, लढणार. त्याबद्दल काय सांगाल सुनबाईंबद्दल? संतोषच्या पत्नीबद्दल तसं फारच कौतुक करावंसं वाटतं की तिने संतोषसारखी धाडशी वृत्ती दाखवली आणि स्वतः आर्मी जॉईन केली. आत्ता तिचं ट्रेनिंग चालू आहे. 6 महिने झालं. म्हणजे मुलांची सगळी व्यवस्था शिक्षणाची करून ती स्वतः आर्मी जॉईन झाली आहे सध्या.
श्रीमती स्वाती महाडिक यांच्यासाठी जोरदार टाळ्या. खरं तर त्यांनी हा निर्णय अगदी त्या क्षणी घेतला होता. आम्ही बघितलं होतं ते की त्या क्षणी त्यांनी ठरवलं होतं की मी सुद्धा आर्मी जॉईन करणार. आणि थँक्यू, तुम्ही अशी मुलं घडवली. यानंतर आता मी येणार आहे श्री शरद मांडके सर तुमच्याकडे. मेजर सुधाकर मांडके यांचे आपण सर बंधू आणि आपण सुद्धा NDA पास आउट आहात. काय सांगाल बंधूंबद्दल? आमच्या घरामध्ये सुधाकर मांडके हा सर्वात मोठा भाऊ होता. त्याच्या अनुषंगाने लोकांनी इन्स्पिरेशन घेतलं आणि मी सैन्यात जायचा प्रयत्न केला. माझ्यापेक्षा आणखीन एक मोठा भाऊ आहे, त्यांनी पण एअरफोर्समध्ये जायचा प्रयत्न केला. माझा मुलगाही आज आर्मीमध्ये आहे, तो लेफ्टनंट कर्नल आहे आणि सध्या भारताच्या एका चांगल्या सेना दलामध्ये आहे, ते गोरखा रायफल्समध्ये आहे. सुधाकर मांडके हे माझे मोठे बंधू 22 सप्टेंबर 1965 रोजी दुपारी 2 वाजल्यापासून सीजफायर व्हायची होती. पाकिस्तान्यांनी त्यावेळेला त्यांच्याजवळचा दारुगोळा संपवला आणि आपण थांबवलेला होता, पण त्यांनी चालूच ठेवला. अधिकाऱ्यांना ते काही सूचना देत होते, पण ते बंकरच्या वरती बसले होते. त्यावेळेला त्या सूचना देत असताना एक गन त्यांना खूप त्रास देत होती. ही कशी आपण कॅप्चर करायची आणि त्याला हे करायचं. त्याच गनमधला एक गोळा आला, 50 मीटर अंतरावरती पडला आणि त्याचा एक स्प्लिंटर त्यांना इथे येऊन लागला आणि एक मोठं बोक पडलं इथे आणि जवळजवळ 3-4 तासाच्या कालखंडानंतर त्यांचा मृत्यू झाला. पण आजही आम्हाला 52 वर्षानंतर त्याचं इन्स्पिरेशन आहे. आणि माझ्या घरामधली 2 मुलं तर सैन्यामध्ये होतीच आता आणि एक तर आता काम करतोच आहे. शहरात राहूनसुद्धा सैनिकी जीवनाची आवड आमच्या मुलांनी निर्माण केलेली आणि ती टिकवून ठेवलेली आहे. यानंतर मी आता येणार आहे श्रीमती हिमांगिनी पितांबरे यांच्याकडे. मेजर मनीष पितांबरे यांच्या आई. तो लहानपणापासून म्हणजे हुड असा होता आणि अभ्यासात पण हुशार होता. सगळ्या बाबतीत हुशार होता तो. आणि त्यांनी सांगितलं तसंच त्याचं ध्येय होतं. जायचं तर आर्मीमध्येच जायचं. म्हणजे 7वी 8वीपासून त्याचं तेच चाललं होतं की जाईल तर मी मोठा ऑफिसर म्हणूनच जाईल. आणि तो आला की मग आमच्या घरात दिवाळीसारखंच असायचं. वा वा. इतर वेळी सण नव्हते. अच्छा, तुम्हाला किती अभिमान वाटत असेल की असा पुत्र तुमच्या पोटी जन्माला आला. हे भाग्य सगळ्या मातांना नाही मिळत. हे मी माझे भाग्य समजते. आणि मला विचारतात की मी कसा पाठवला म्हणून मुलाला. खरंय. मी सांगते मी जर नाही पाठवलं तर आपल्या देशाचं रक्षण कोण करणार. तुम्ही खरंच खूप मोठा आदर्श आहात. आजचा भाग बघितल्यानंतर मला असं वाटतंय की अनेक मातांना असं वाटेल की आमचा पुत्र हा देश सेवेसाठी गेला पाहिजे. वा. यानंतर मी येणार आहे सौ आसावरी बापट यांच्याकडे. मेजर विक्रांत बापट यांच्या ते आई आहेत आणि मणिपूर येथे ते कार्यरत आहेत सध्या. आणि मी असं ऐकलं की तुमची इच्छा होती की त्यानं मिलिटरी जॉईन करावी. काय सांगाल? खूप वाटायचं की आपल्या मुलाने जावं म्हणून नाव ठेवताना सुद्धा विक्रांत असं ठेवलं होतं. आणि सांगताना गोष्टी शिवाजी, सावरकर, क्रांतिकारक. आणि 8वीत गेल्यावरती मी वेगवेगळ्या फील्डची माहिती करून देत होते. पहिल्यांदा त्याला फॉरेस्ट ऑफिसर आवडलं, पण नंतर जेव्हा मी आर्मीच्या सैन्याच्या 3ही दलांची माहिती करून दिली तेव्हा त्यांनी मग निश्चित केलं की मी आर्मीमध्ये जाईन म्हणून. आणि त्याच्यासाठी खूप तयारी लागते. बरेचदा लोकांचा असा गैरसमज असतो की बाकी काही जमलं नाही म्हणून सैन्यात जातात. तर ते तसं नाही आहे. खूप कठीण असतं निवड होणं. निवड प्रक्रिया खूप मोठी आहे आणि आमचं भाग्य आहे की त्याची निवड झाली. तोही खुश आहे आणि आम्हीही खुश आहोत. यानंतर मी येणार आहे श्रीमती उमा गोसावी यांच्याकडे. त्यांचे पती मेजर कुणाल गोसावी ऑपरेशन रक्षक मध्ये हुतात्मा झाले. आणि मी असं ऐकलं की ती घटना जेव्हा घडली तेव्हा तुम्ही त्यांच्या बरोबरच होता. हो. ही घटना 29 नोव्हेंबर 2016ला झालं. कुणालची सर्व्हिस ही 9 वर्ष आहे. त्यामध्ये पहिल्यांदाच आम्हाला दिवाळीला सुट्टी मिळाली होती आणि सुट्टी संपवून आम्ही 27 तारखेलाच नगरोटाला पोचलो होतो. पण जो हल्ला झाला तो आमच्याच युनिटवर झाला होता. 166 मीडियम रेजिमेंटच्या मेसवर झाला होता, ऑफिसर मेसवर.
आणि जेव्हा हल्ला झाला समजलं तेव्हा इमिजिएटली कुणाल तिकडे निघून गेला आणि सगळ्यात पहिले पोहोचणारा तो ऑफिसर होता तिथे. अनफॉर्च्युनेटली त्याला एक गोळी लागली आणि त्यामध्ये तो नाही वाचू शकला, पण त्याची खूप धडपड होती. गोळी लागल्यानंतरही जखमी अवस्थेत पण त्याला पुन्हा तिथे जायचं होतं. तो त्याच्या सिनियर ऑफिसर्सला रिक्वेस्ट करत होता, सर मला घेऊन चला, मला लोकेशन माहिती आहे, प्लीज मला आतमध्ये घेऊन चला. पण त्यांनी नकार दिला आणि त्याला हॉस्पिटलमध्ये पाठवलं. पण ऑन द वे त्याला त्याचे प्राण गेले. अशी सिच्युएशन हँडल करायला तुम्हाला खरंच धाडसी असायला हवं. आणि मला खूप अभिमान आहे की कुणाल धाडसी होता आणि मी एका धाडसी मेजर ऑफिसरची मी वाईफ आहे, आर्मी ऑफिसरची, याचा मला खूप अभिमान आहे. या सगळ्याच वीरांचे समोर नातेवाईक सुद्धा बसलेले आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधणार आहोत. कर्नल संतोष महाडिक यांच्या भगिनी विजया कदम या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यांचा मुलगा सुद्धा या ठिकाणी आज उपस्थित आहे. त्याच्यासारखा भाऊ होणं नाही असं मी म्हणेन. शेवटचा त्याचा फोन होता 13 तारखेला, भाऊबीज होती. म्हटलं लक्षात आहे का तुझ्या आज भाऊबीज आहे? म्हटलं नाही ग, पण तुला हार्दिक शुभेच्छा, मी नाही येऊ शकत. म्हटलं आम्ही इकडे फटाके उडवतोय. म्हटलं तू खोटे खोटे उडवतेस फटाके, मी खरे खरे फटाके उडवतोय आणि मी तयारीत आहे. पाकिस्ताननी हल्ला केलेला तिकडे अतिरेकी दिसत आहेत त्यांना, पण अतिरेकी असा शब्द नाही, फक्त मला कोड लँग्वेजमध्ये म्हटला. तिकडच्या मित्रांना मी इकडच्या मित्रांना घेऊन आणायला निघालोय, यायचा होता. पण त्याच्या आधीच महिनाभर तो आमच्या ते निघून गेला. विजयाजी, तुमच्यासारखे नातेवाईक त्यांच्या पाठीशी होते म्हणून ते तिथे लढत होते. त्यानंतर आज त्यांचा मुलगा असेल, तुमच्या वहिनी असतील, त्यांच्या पाठीशी आज तुम्ही उभे आहात. मेजर मनीष पितांबरे यांचे बंधू गिरीश पितांबरे आपल्या समोर उपस्थित आहेत. ऑपरेशन सुरू असताना का घरामध्ये एका डमी वॉलच्या पाठीमागे अतिरेकी होता आणि त्या संशयाने त्यांनी ती भिंत फोडायला घेतली आणि ती भिंत फोडत असताना आतल्या अतिरेक्याने हल्ला केला. बापरे. त्यात ह्याला एक गोळी लागली, याच्या जो बॉडीगार्ड होता राकेश म्हणून त्याला गोळी लागली. ह्या कंडिशनमध्ये गोळी लागलेल्या अवस्थेमध्ये त्यांनी राकेशला बाहेर आणून त्या अतिरेक्याला मारला की जो आपल्याला 10 वर्ष वॉन्टेड होता. त्याचा फोटो आपल्याकडे नव्हता. आम्ही आता घरातले सगळे असंच समजतो की बाबा आपला भाऊ आज आहे आणि तो कुठेतरी पोस्टिंगवर आहे. नक्कीच, आणि ते आपल्याबरोबरच आहेत. तर आज चला हवा उद्याच्या मंचावरती हे सगळे लोक आलेले आहेत. खरं तर आपण इथे आहोत कारण ते तिथे लढत आहेत. आज या सगळ्या जवानांना एक वेगळी सलामी आम्ही देतोय एका आगळ्या वेगळ्या नृत्याच्या माध्यमातून. पप्पा, तुमच्या लक्षात आहे ना की उद्या काय आहे? असा कसा विसरेन, उद्या माझ्या चकुलीचा वाढदिवस आहे. पप्पा, तुम्ही फक्त लक्षात ठेवता पण तुम्ही माझ्या एकाही वाढदिवसाला येत नाही. उद्या काही झालं तरी आपण माझा बर्थडे एकत्र सेलिब्रेट करायचा, तुम्ही, मी आणि मम्मी. प्रॉमिस? आई, चंदू,
बरं झालं बाबा आलास. आता आलायस तसा महिनाभर म्या काय तुला सोडायची नाही बघ. महिनाभर तू पण नाही. काय ग बया, माझा फौजी बघ किती वाळून गेलाय. महिन्याभरात बघ कसं पैलवानच करून सोडते. आंबा आणले तुला आवडत्यात म्हणून आमरस करायचंय आज. बर 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 ते सगळं राहू दे. डोळ्याचं ऑपरेशन कधी करायचं ते सांग. नाही नाही, म्या नाही करणार ऑपरेशन. डॉक्टरला मी सांगितलं या, तू समोर असशील तरच मी ऑपरेशन करीन. बर, पुढच्या आठवड्यात येतो मी, मग करू ऑपरेशन. नक्की नक्की. काय म्हणते आमची परिराणी? परिराणी कसली? झाशीची राणीच असेल ती. आता तुमची मुलगी म्हटल्यावर झाशीची राणीच होईल ना. आणि मुलगा झाला तर हो, मुलगा झाला तर नाव ठेवायचं बाजीराव. म्हणजे कसं एक बी लढाई हरणार नाही बघ. हो, पण छोट्या बाजीरावांना लढाई शिकवायला मोठे बाजीराव ही तर पाहिजेत ना. ते असतात नेहमी फ्रंटवर. तिथं असतोच हो, पण यावेळी इथं असणार तुमच्या संग. आणि बाळ जेव्हा पहिल्यांदा डोळं उघडल ना, तेव्हा मला बघल त्याच्या बापाला. मग त्यासाठी आधी वचन द्या की बाळाचा जन्म होईपर्यंत तुम्ही इथनं हलणार नाही. दिलं वचन.
आता यानंतर परत एकदा आईंकडे येणार आहे कालिंदी घोरपडे. मला तुम्हाला हेच विचारायचं की एक आई जन्म देते, मुलाला बोट धरून चालायला शिकवते, त्यानंतर मुलगा मोठा झाल्यावर दुसऱ्या आईच्या सेवेसाठी जातो, भारत मातेच्या सेवेसाठी जातो, तेव्हा मनात काय भावना होती? सैनिक स्कूलला गेल्यावर तिथं हॉस्टेलचं जेवण चपाती दुमती करून आणली होती माझ्या दाखवायला खिशात. आई हे बघ असं खावं लागतं. तर मी म्हटलं बाळा तुला काय पाहिजे ते मी आठवड्यातून करून देते, पण तू आता सिलेक्शन तुझं झालं तू माघार घेऊ नको. वा वा वा, आईने सांगणं किती महत्त्वाचं. 18 वर्षाचा असताना तो सैनिक स्कूलमध्ये त्याचं सिलेक्शन झालं. महादेवाची एक छोटंसं मंदिर आहे सैनिक स्कूलमध्ये. तिथं त्याने मित्र परिवार त्याचा मोठा आहे. 7-8मधलेच 10-12 मित्र आहेत. ते आत्ता सध्या सगळे ऑफिसर लाईनवरच आहेत, कर्नल. मग ते त्यांच्यासोबत त्यांनी शपथ घेतली होती स्वतःची करंगळी कापून शिवाजी महाराजांसारखी, की मी आर्मी जॉईन करणार आणि देशाचं रक्षण करणार. जो मुलगा इंडियावरती शपथ घेतो स्वतःची करंगळी कापून आणि पुढे देशासाठी एवढं मोठं काम करतो, आपण म्हणतो महाराज परत या, महाराज परत या. मला वाटतं अशा व्यक्तींच्या मार्फतच महाराज परत परत आपल्याकडे येतात. यानंतर मी येतोय शरद मांडके सर तुमच्याकडे. तुमचेही सुपुत्र आर्मीमध्ये आहेत. मुलाच्या बाबतीमध्ये असं की एक प्रदर्शन होतं आणि त्या प्रदर्शनामध्ये तो लहान असताना आई माझ्या मुलीला आणि त्याला बायको घेऊन गेली आणि त्या मुलांनी खेळणी मागितली. मग यांनी सांगितलं की एक एक खेळणंच फक्त तुम्हाला मिळेल. मुलीने तिच्या आवडीचं काहीतरी उचललं. त्यावेळेला माझ्या मुलाचं वय साधारणपणे 6-1 वर्षाचं असेल. त्यांनी तिथला रणगाडा उचलला. हो. आणि तो रणगाडा घरी घेऊन आला. त्या रणगाड्याशी तो खेळत असे आणि आज तो सैन्य दलामध्ये काम करतो आहे. त्याच्यामधूनच तो पुढे डिफेन्समध्ये गेला. आणखीन एक नवीन जो भाग आहे आत्ताच्या ह्याच्यात की 1 आणि 2च मुलं असणाऱ्या फॅमिलीज आहेत. खरं. त्यांना असं वाटतं की सैन्यात गेलं म्हणजे आपलं मूल मेलच, ही एक अनाहूत भीती डोक्यामध्ये असते. मग अशा लोकांना मी सांगतो की आपण सगळ्या मुलांना गोष्टी सांगतो, अभिमन्यूची गोष्ट सांगतो, विश्वासराव पेशव्याची गोष्ट सांगतो, शिवाजीराजांची गोष्ट सांगतो. ही कोणत्या वर्षी लढाईच्या मैदानात उतरली? 15-16व्या वर्षी उतरलेली ती मुलं. मग तुमची मुलं उतरू द्या ना. तुमच्या देशाचं रक्षण करणारे तुमच्याशिवाय दुसरे कोण असणार आहेत? यानंतर मी येणार आहे हेमांगिनी पितांबरे आईंकडे. तुम्हालाही विचारायचं आहे, लहानपणीची एखादी आठवण आठवते का, किंवा तुमच्याकडून त्याला एखादी शिकवण मिळाली तुमच्या मुलाला? गच्चीमध्ये सगळी मुलं खेळायची मे महिन्यात, तर खालचे लोक बोंब मारायचे. पण आम्ही मे महिन्यात खेळत नाही, गप्पा मारतोय. आणि नंतर मग त्यांनी शिव्या बिव्या द्यायला सुरुवात केली. तर हा भांडायला उठला. तर मी म्हटलं असं काय करू नकोस, ते मोठे आहेत, त्यांच्या अशाचं भांडू नको. त्यापेक्षा तू हे कर, एक लेटर लिही, त्याच्यावर सगळ्यांच्या सह्या घे, तुमचे काय प्रॉब्लेम आहेत ते त्या सेक्रेटरीला कळेल ना. तसं त्यांनी केलं. आणि मग त्या माणसाने सांगितलं, अरे आता तुम्ही खेळा, गप्पा मारा, मी काय प्रॉब्लेम नाही माझा. असं त्याचे एक बाणं होतं की नाही अन्यायाविरुद्ध लढायचं, असं त्याचं होतं. आसावरीजी तुमच्याकडे येणार आहे. 6वी-7वीत होता आणि कारगिल युद्ध झालेलं होतं. मी त्याला माहिती सांगायची. लहान होता तसा, पण मग नंतर तो असं म्हणायला लागला की आई मला ना असं काहीतरी करायचं आहे की बंदुकांचं वजन कमी होईल. आपल्या सैनिकांना, कारण ते सतत त्याने ऐकलेलं होतं की एवढं ओझं घेऊन ते लोक वर चढतायत, मी इंजिनियर होईन आणि मग बंदुकांचं ओझं कमी होईल, रणगाडे अधिक वेगाने कसे धावतील, असं त्या लहान वयामध्ये त्याच्या भाषेत तो सांगायचा. मला असं वाटतं की राष्ट्राचं रक्षण करायचं तर काका म्हणाले तसं की शिवाजी दुसऱ्याच्या घरात का, उलट मला इथे बसलेल्या सगळ्याच आयांना किंवा हिला अभिमान वाटत असेल की आम्ही अशा वीराची पत्नी आहे किंवा आम्ही अशा वीरांच्या माता आहोत, आम्ही अशा वीरांचे पिता आहोत.
हा अभिमान हा महाराष्ट्र भूमी आहे, महान राष्ट्र आहे हे. आणि हे महान राष्ट्र तेव्हाच झालं जेव्हा शिवाजीसारखा वीर आला, बाजीरावासारखे आले. संपूर्ण क्रांती लढ्यात जर का तुम्ही बघितलं तर महाराष्ट्राचं योगदान खूप मोठं आहे. उमाजी तुमच्याकडे येणार आहे. हल्ली लग्न ठरवताना सुद्धा मुली विचार करतात, जर आर्मीतला मुलगा असेल तर शक्यतो नको. तुम्ही काय विचार केला होता? जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष जर कोणी भेटलं एखाद्या ऑफिसरला किंवा एका आर्मीतल्या जवानाला, तर ती मुलगी त्याला नकार देऊच शकत नाही. त्यांचं व्यक्तिमत्व इतकं प्रभावी असतं, कोणी नकार देऊच शकत नाही आहे. ते ज्या प्रकारे एका लेडीला जसं ट्रीट करतात, ती ट्रीटमेंट एका लेडीला बाहेर कुठेच मी पाहिलेली नाही आहे. एक लेडी, मी जर ज्युनियर लेडी आहे आणि माझ्यासमोर कोणी जनरल जरी आले तरी मी उठून त्यांना विश करायचं नसतं तर ते स्वतः येऊन मला विश करणार. हा इतका मान एका लेडीला आर्मीमध्ये देण्यात येतो. मग ती जवानाची बायको असू देत अगर ऑफिसरची, हा मान सेमच असतो त्यांच्यासाठी. वा वा. खरं तर आमचा हा कार्यक्रम आबालवृद्धांना आवडतो, लहान मुलांना सुद्धा हा कार्यक्रम खूप आवडतो. अशाच एका लहानगीसाठी हे आवाहन आहे. आराध्या मुळे तिचं नाव आहे. 4 वर्षांची ही मुलगी आहे आणि तिला डायलेटेड कार्डिओमायोपॅथी हा आजार झाला आहे. या आजारामुळे तिचं हृदय फक्त 10%च कार्यरत आहे आणि तिच्या या आजारावर फक्त एकच उपाय आहे. तो उपाय म्हणजे हृदय प्रत्यारोपण. 3 ते 10 वयोगटातल्या ब्रेंडेड मुलामुलींचं हृदय तिला चालू शकतं. वजन 40 किलो आणि ए पॉझिटिव्ह, ए निगेटिव्ह आणि ओ पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप असलेला डोनर तिला हवा आहे. आणि यासाठी सेव्ह आराध्या ही चळवळसुद्धा सुरू करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नक्कीच हृदयापासून याचा विचार करेल. यामध्ये आपण जर काही मदत करू शकलात तर नक्कीच आराध्याला मदत करूयात. खरंच खूप छान वाटलं की आजचा मातृदिन खऱ्या अर्थानं मातृदिन म्हणून साजरा केल्यासारखा आम्हाला वाटलं. खूप प्रेरणा मिळाली, खूप गोष्टी शिकता आल्या. मला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना सलाम करायचा आहे, कारण तुम्ही आहात म्हणून असे लोक घडत आहेत, अशा व्यक्ती घडत आहेत या भारतामध्ये आणि आपला भारत देश सुरक्षित आहे आणि आपण इथे सुरक्षित आहोत. या सगळ्यांना या मंचातर्फे SL विजन आणि झी मराठीतर्फे एक आठवण भेट. जसं रोप तुम्ही लावलं तसं एक छोटंसं रोप. चला हवा येऊ द्या भारत दौरा.